नमस्कार मंडळी. आपण आंबे खातोय आणि त्याच्या कोळी ज्या असतात ना, त्या आपल्याला उपयोगी पाडायच्या आहेत. म्हणजे त्याची आपल्याला सुपारी करायची आहे. अगदी खुसखुशीत, रुचकर आणि चटपटीत सुपारी बनवतोय आपण. 1 वर्ष देखील अशी सुपारी आहे आणि ज्यांना व्यसन असतील किंवा सुपारी खाण्याचे, सूप खाण्याचे ते खाणार पण नाहीत, हे जर खायला लागले तर. तर अगदी आयुर्वेदिक आणि मस्त खायलाच पाचकसुद्धा आणि करायला सोपी अशी सुपारी कशी करायची आपण बघणार आहोत. ज्या पण रसाचे आंबे असतात ते आंबे घेतल्यानंतर ज्या कोळी उरतात ना त्या मी वाळवून ठेवल्या होत्या. त्या वाळल्यानंतर आपल्याला काय करायचं त्या फोडून घ्यायच्या आहेत. तर इथे पूर्ण कणकणीत वाळून घेतलेल्या आहेत मी. नंतर त्या फोडून घेतल्यानंतर तर आतला आपल्याला भाग घ्यायचा आहे. त्याची आपल्याला बनवायची मुखशुद्धीसाठी किंवा आपण पाचक अशी सुपारी. तर ह्या झाल्या फोडून पूर्ण कैऱ्या. आतल्या आपण कैरी घेतलेली आहे म्हणजे कोळी घेतलेली आहे, त्याला कोळी म्हटलं जातं. तर आपल्याला हे अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायचे त्याचं आणि अलगद आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचे. म्हणजे काय होईल, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सुपारी करता येईल. तर त्याचे साल जे असतात कोळीला ते पण काढायचे आहेत आपल्याला. तर इथे पूर्ण साल मी एक एक करून काढून घेते, म्हणजे पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे पुढची प्रोसिजर आपल्याला सोपी जाईल. तर ह्या झाल्या आपल्या पूर्ण क्लीन करून फोडून घेतल्यानंतर आतला भाग आहे हा. तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशा झालेल्या आहेत. आता काय करायचं, याचं आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे सुपारीच्या आकाराचे. म्हणजे छोटे-छोटे केले ना तर थोडं-थोडं कमी पण येईल खायला आणि भरपूर क्वांटिटीमध्ये पण होईल. तर आपण ताबडतोब त्याचे छोटे-छोटे काप काप करून घेतोय. तर इथे भरपूर असे काप झालेले आहेत. नंतर काय करायचं आहे, आता आपल्याला याला थोडासा तुरटपणा असतो. त्यामुळे काय करायचं, चांगलं 2-3 पाण्याने यांना वॉश करून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं छान वॉश करून घेतला जाईल, तितका त्याचा तुरटपणा जो आहे तो कमी होईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पूर्ण स्वच्छ करून घेण्यासाठी मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेत आहे त्याला. म्हणजे आपलं क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, परत एकदा पाणी घालून आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला 3 ते 4 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं तुरट पाणी कमी होत नाही, बुरकं पाणी, तोपर्यंत आपण त्याला वॉश करून घेणार आहोत. तर हे वॉश करून घेतल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी झिरपून घ्यायचं त्याचं. नंतर काय करायचं आहे आपल्याला, हे चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता मस्त स्वच्छ झाल्यात आणि पांढऱ्या शुभ्र पण झाल्यात. तर हे आता आपल्याला करून घेण्यासाठी लागेल एक कुकर. तर अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त काही वेळ लागत नाही आहे. तर याला कुकर घेतला आहे मी, मोठा कुकर घ्यायचा आहे, म्हणजे जितक्या कैऱ्या असतील तुमच्या त्या आकाराने तुम्हाला कुकर घ्यायचा आहे. इथे मी मोठा कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये आपली कापलेली कैरी म्हणजे कोय जी आहे ती पूर्ण आतमध्ये टाकून घेतलेली आहे. नंतर पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यावरती चांगलं 1 ते 1.5 इंच. आणि आपल्याला मीठ वगैरे काहीच घालायचं नाही त्यामध्ये. नुसते आपल्याला 2 शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरती आपण याच्या झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, चांगलं वाफून किंवा उकडून निघालं ना की मस्त सुपारी आपली कुरकुरीत खुसखुशीत होईल, म्हणजे जास्त कडक लागणार नाही आहे. तर इथे कुकरच्या चांगल्या मी 2 शिट्ट्या होऊ देणार आहे आणि नंतर आपल्याला थंड झाल्यानंतर कुकर बघायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मस्त कुकर बघतोय आणि छान शिजून पण झाला आहे. जास्त गाळ नाही करायचं आहे, 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या, म्हणजे चांगल्या शिजून होतील त्या. तर चाळणीच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी स्टोअर म्हणजे बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आपल्याला वाळवण्याच्या वेळेस, कारण हे वाळून पण घ्यायचं आहेत ना आपल्याला. तर बोटाच्या सहाय्याने मी दाबून बघितलं आहे, आतपर्यंत चांगल्या शिजलेल्या आहेत, तितक्या छान होतील त्या. तर एका चाळणीमध्ये मी त्याला काढून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला याला मीठ लावून घ्यायला सोपं जाईल. आणि जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला, जे पाणी जे राहतं कोळीचं ते फेकून द्यायचं आहे. आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला पूर्ण ज्या आपण शिजून घेतलेली कोळी आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्याला टाकायचं आहे आपल्याला मीठ. मीठ आपल्या आकाराने घालायचं आहे. आणि हो, तुम्हाला जर ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ आवडत असेल तर ते पण घालू शकता. म्हणजे तुम्हाला सुपारी आपण नाही म्हणत का, ब्लॅक सॉल्टमधली पण सुपारी छान लागेल, पण मी साधं मीठ घातलेलं आहे. आणि पूर्ण मीठ आपल्याला एकसारखं लावून घ्यायचं आहे. तर हाताच्या साहाय्याने सुद्धा मिक्स करून लावून घ्यायचं आहे आपल्याला ते व्यवस्थित. तर हे झालं आपलं व्यवस्थित मीठ लावून आणि आपल्याला याला घालायचं आहे वाळू. पूर्ण मीठ लावून झाल्यानंतर मी काय केलं आहे, 2 चाळण्यामध्ये किंवा ताटांमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा कपड्यावर सुद्धा ठेवू शकता. तर मी 2 चाळण्या घेतल्या, 1 ताट घेतलं आहे, म्हणजे 2 ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि ह्या उन्हात आपल्याला वाळवत घालायचे आहे. थोड्याशा सुकल्या की नंतर एका कपड्यावर घालायचे, म्हणजे काय होईल, मीठ जे आहे पूर्ण त्याला लागून जाईल, कपड्याला लागणार नाही. आणि नंतर आपल्याला त्याला वाळून कणकणीत खुसखुशीत होईपर्यंत वाळून घ्यायचं आहे.
चांगलं ऊन कडक असताना मी 3 ते 4 दिवस वाळवून घेतल्यात आणि तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता. अगदी मस्त खुसखुशीत आपली सुपारी तयार झालेली आहे. बिलकुल म्हणजे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. चवीला पण छान लागेल, चवदार लागते. तोंड अगदी चवदार पडतं आहे. तर मस्त आणि सोपी होणारी सुपारी आहे. तर नक्कीच ट्राय करा. जे व्यसन करत असतील त्यांना तर तुम्ही घरात करूनच ठेवा. म्हणजे त्यांचं व्यसनसुद्धा सुटेल आणि सुपारी खायला पण चवदार लागेल आणि पाचकसुद्धा आहे ती. तर त्यामुळे आपल्याला स्टोअर पण करून ठेवता येईल. फक्त कणकणीत वाळू द्यायची आहे आणि ही खाताना असं अगदी खुसखुशीत पण लागते. तर हिला मी भरणी मस्त स्वच्छ करून घ्यायची आणि भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे आणि ही आपल्याला दररोज खाता येईल अशा पद्धतीची सुपारी तयार झालेली आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी तुम्हाला ही सुपारी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.